काल रात्री सह्याद्रीच्या कुशीत महादेव मंदिराच्या बाहेरच आम्ही टेंट लावला होता. पहाटे अचानक जाग आली. झोपेतून उठलो आणि टेंटची चैन हळूच उघडली आणि समोर समोर पाहतो तो काय, सह्याद्रीतली ती अप्रतिम सकाळ, शब्दापुरे पडतील अशी. निसर्गाच्या साक्षीने सकाळचा नाश्ता सुरू झाला. कांदा कापला, पोहे भाजले आणि तयार केले मस्त गरमागरम पोहे. मस्त गरमागरम पोहे, थंड हवा आणि मनभर समाधान. नाश्ता करून टेंट आवरला. मग महादेवाचं दर्शन घेतलं आणि सुरू झाली खरी गड भ्रमंती. इसवी सन 1191-92च्या ताम्रलेखानुसार हा गड शिलाहार राजा दुसरा भोज यांनी बांधला आणि नव्या संशोधनानुसार 1642 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. पूर्वी यांना शूरगड आणि संग्रामगड या नावाने ओळखलं जात होतं आणि आत्ता चंदन वंदनगड म्हणून ओळखलं जातं. तर आत्ता आम्ही वंदनगडाच्या माथ्यावर आलोय आणि त्या मागं बघू शकतो आपण ध्वज आहे आणि तो जो समोर दिसतोय तो चंदनगड आहे. आणि आता आपण काल रात्री इथं स्टे केला होता गडावर, वंदनगडावर, आणि आता आपण गड फिरून झालाय. तर आता आपण चंदनगडाकडे जाणार आहोत. गडावर 4 तळी आहेत. त्यातलं हे एक तळ ज्याच्या बाहेर उभं राहिलं की इतिहास आजही आपल्याला दिसतो. आत्ता आम्ही संपूर्ण गड फिरून झालाय, वंदनगड, आणि गडावर आता आमच्या दोघांशिवाय कोणीही नाही आहे. आणि आता आम्ही पुढं चंदनगडाकडे निघालोय. ह्या व्हिडिओसाठी इतकंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.